पुन्नू आज रेवाचा बर्थडे आहे ना? कुणाचा बर्थडे आहे? कुणाचा आहे बर्थडे? बर्थडेला ड्रेस घ्यायला आलो होता दुकानात. नमस्कार मित्रांनो, मी वैभव राऊत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि आता आपण आलो आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये तुम्ही बघू शकता गहू लावलेत आणि पाटाला पाणी नाही आहे. आता इथं थोडंसं पाणी आहे आणि थोड्या दिवसांनी ते पण निघून जाईल कारण की मोटर लावली आहे. आणि आता जाऊ आपण बघू. आज शेतामध्ये काम करू राहिले वाटतं, आमचे घरचे काम करू राहिले शेतामध्ये. तर आता आपण जाऊ तिथे. आणि बाजूलाच बघा एक करवंद अजून पिकलेले नाही आहेत. करवंद लागायला सुरुवात झाली आणि हा एक पिकला आहे बघा. थोडासा कलर आला आहे, खराब असू शकतो. हे बघा करवंद, आणि करवंदाची चटणी खूप छान लागते. चला आपण आता जाऊ पुढे. करवंद छान लागते. मस्त आंबट आंबट आणि पिकलं तर मस्त गोड गोड लागतं. आणि आता सुरुवात झाली नाही आहे. आणि समोरच सोलर बसवलेत आणि या सोलरचा खूप फायदा आहे कारण की पाणी ओढायचं काम फ्रीमध्ये करतं. तुम्ही पण योजने थ्रू करून घ्या. काय 10,000 रुपये भरायचं, 1 HP पर्यंत भेटते आणि फ्रीमध्ये पाणी आपल्या शेतामध्ये. आणि भविष्यामध्ये सोलर त्याला प्राधान्य जास्त असणार आहे. आणि हे गहू पेंड्या करून ठेवल्या त्याच्या, आता मशीन आल्यावर काढून घेतील. आणि बाजूलाच भुईमुग पण लावलंय. हे बघा मित्रांनो, भुईमुग. आणि पाण्याची आवश्यकता आहे. आणि आज मेसेज आला होता, टेक्स्ट मेसेज, की पावसाचा संकेत आहे 3 तासामध्ये येतील नाशिक जिल्ह्यामध्ये. पण ते नाशिकमध्ये पडला वाटतं, पण इथे आमच्या इकडे नाही पडला. करंजाळे पेठ त्या ठिकाणी नाही पडला. तर बहुतेक पडू पण शकतो कारण की हवा वगैरे खूप सुटली होती आणि सांगता नाही येणार. साईडला बघा किती गहू लावलेत, कुंड्याचे कुंड्या. इथे विहिरीवर काम करताय, तिथे जाऊ आपण. पाईप आणून ठेवलं आहे, पाणी ओढत असतील इथे. आणि विहीर बघा तुम्ही, विटांनी बांधकाम केलं आहे. आता मशीनमध्ये पाणी सोडत आहे. वरती पाणी खेचण्यासाठी असं चालू आहे कारण की मशीन आता आणलं आहे आणि हे पाईप लावलं आहे. आता बघू आपण काय करता येते. आणि या पाईपमध्ये पाणी काहीच नाही आहे, तर खेचण्यासाठी त्याला पॉवर लागेल आणि पाणी पण टाकता येते मशीनमध्ये, म्हणजे नळी थ्रो.
आणि मग सुरू केल्यावर पाणी वरती येण्याची शक्यता आहे. पण आता बघू आपण, आपला पण एवढं नॉलेज नाही आहे याचं. रिटर्न पाणी निघून जाऊ शकतं ना, कारण की ते पाणी टाकाय लागलंय झालंय ना. किती ड्रम टाकले असे? हा का? आणि खाली पाणी निघून जात नाही ना याच्यामधून, म्हणजे बॉल असेल ना? फुटबॉल, हां फुटबॉल आहे त्याच्यामुळे. एवढा पाईप भरायला किती पाणी लागेल? सुरू झालं. सुरुवातीला व्हिडिओ दाखवला पण मी पाटामध्ये पाणी नाही आणि विहिरीमध्ये थोडंसं पाणी आहे, ते मुंगाला टाकायचे. त्याच्यामुळं असं पाणी मशीनमध्ये टाकावं लागतं. काही आंबे पण आहेत, बघा किती लागले. हे खायला कधी भेटतील, कारण की मार्चचा महिना आहे आणि कोकणामध्ये तर आता आले असतील, पिकून पण आले असतील, पण आमच्याकडे थोडा उशीर अशी सीझन आणि एप्रिल मे मध्ये पिकायला सुरू होतं. तेव्हा मार्केट काही भाव नसतो त्याला, तरी पण भेटून जाईल भाव. मस्त वाटते, थंड थंड गार गार. झाडे इंजिनला प्रॉब्लेम आला आहे, नंतर सुरू होईल.
पाणीच फेकत नाही. आता गावात जाऊ. सांगितलं होतं तुम्हाला आता इंजिनला प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळं पाणी खिचत नाही. आणि 2-3 युक्ती करून बघितली पण काही सक्सेस झाले नाही. तर ते गेलेत मॅकॅनिकलला बोलवायला आणि ते मॅकॅनिकल येतील, मशीन दुरुस्ती करतील आणि त्याच्यानंतर या भुईमुगाला पाणी दिलं जाईल. कारण की पाटाला पण पाणी नाही आहे आणि बंधाऱ्यामध्ये खूप पाणी आहे बरं का. बंधाऱ्यामध्ये खूप पाणी आहे आणि तरी कोणी सोडत नाही. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्यात पाणी साठेलच ना बंधाऱ्यामध्ये. पाटामध्ये सोडलं पाहिजे पाणी, कारण की लोकांची समस्या आहे. पाणी त्याच्यावरच शेती होते. आणि काय माहिती, काही 15 दिवसांनी सोडतात, 20 दिवसातून सोडतात, पण पाणी सोडलं पाहिजे. आणि पाणी खूप आवश्यकता आहे. यात वाळून जातं, पाणी नसल्यामुळे बघा वाळून गेलं आहे, अशी अवस्था होते. चला आता आपण गावात जाऊ. पुन्नू आज रेवाचा बर्थडे आहे ना? कुणाचा बर्थडे आहे? कुणाचा आहे बर्थडे? तू सुरीने केक कापणार? हां. अजून 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 मनीष मामा अजून हो. अजून मला नाही देणार? बरं बरं. ए हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे कर तिला. बर्थडेला ड्रेस घ्यायला आलो आता दुकानात. मित्रांनो आता केक घ्यायला आलो आणि केक बघू आता कोणता. कोणते फ्लेवर आहेत? रसमलाई कोणता आहे? रसमलाई कोणता? तुला काय पाहिजे? कोणता केक? ही माझी मुलगी आणि खूप व्हरायटी आहेत. कन्फ्युजन झालं आहे कोणता रसमलाई, अर्धामध्ये चॉकलेट फ्लेवर पण आहेत. हा थांबतो. हा येलो कोणता आहे? येलो कोणता? काय ग पिलो? काय काय? रसमलाई ना? हा रसमलाई द्या. येलो ना? द्या रसमलाई द्या. कोणता? हा आता घेणार आहे बघ, आता घेणार आहे. हा इकडे बघा, इकडे येतं. इकडे कुणाचा बर्थडे आहे? हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे. आणि पोरं जमलेत बर्थडेसाठी. यश पण आहे. भारी बनवलं. आणि सर्वांना दिलाय केक वाटून. ए केक केक काय ग? काय खाते? केक. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.